नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये हवामानाचा काय अंदाज असणार आहे? हवामान अभ्यासक यांच्या मतानुसार राज्यातील हवामानाची स्थिती काय असेल याबाबत माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत। 18 ते 19 डिसेंबर दरम्यान आपण पाहिलं असेल की राज्यामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि याच ढगाळ वातावरणामुळे सोलापूर, लातूर, परभणी, संभाजीनगर, पुणे, त्यानंतर नगर जिल्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं। त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान अभ्यासक यांनी सांगितलेला होता। परंतु आता 20 डिसेंबर नंतर जर आपण बघितलं तर हवामानामध्ये खूप मोठा बदल होताना दिसणार आहे। प्रचंड प्रमाणामध्ये थंडीची लाट राज्यामध्ये येऊ शकते असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे। त्याचप्रमाणे धुके देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे 20 डिसेंबरच्या नंतर। तर शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासकांच्या मतानुसार 20 डिसेंबर 2023 नंतर कशा पद्धतीचं वातावरण राहू शकतं, म्हणजे राज्यामध्ये थंडी 20 डिसेंबरच्या नंतर येणार आहे याबाबतची माहिती हवामान अभ्यासक यांनी सांगितलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी नेहमीच आपल्याला सरकारी योजनांसह माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी मिळत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।